1 सप्टेंबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत 75 दिवसात 90 गावामध्ये पालकमंत्री कार्यालयानं जी नेमलेली टीम आहे ती 75 दिवसात 90 गावामध्ये विधानसभा मतदारसंघातली गेली आणि 4200 लाभार्थ्यांच्या भेटी त्या 90 गावामध्ये जाऊन आमच्या टीमनं घेतल्या। याच्यामध्ये 3698 अर्ज प्राप्त झाले, पैकी 2127 अर्जांवर तालुका स्तरावरच सकारात्मक कारवाई पूर्ण झालेली आहे। म्हणजे आलेल्या अर्जांची मागणींची निपटारा किंवा त्याला सकारात्मक निर्णय घेण्याची टक्केवारी 62% आहे। 2 महिन्यात एकूण आलेल्या लोकांच्या अर्जांपैकी, तक्रारींपैकी, प्रश्नांपैकी 62% प्रश्न हे त्या ठिकाणी आपण सोडवलेले आहेत। त्यामध्ये मला सांगितलं पाहिजे, तहसील विभाग आहे, कृषी विभाग आहे, बाल विकास महिला प्रकल्प आहे, पंचायत समिती आहे, महावितरण आहे, वन विभाग आहे, आरोग्य अधिकारी तालुका आहे, ग्रामपंचायतीशी संबंधित काही सार्वजनिक बांधकाम आहे, विद्युत महामंडळ आहे, प्रांत कार्यालय आहे, सहाय्यक निबंधक आहे आणि जिल्हा परिषद आहे। विशेषतः या 14-15 प्रमुख विभागांशी निगडीत अशा पद्धतीचे प्रश्न लोकांनी 90 गावांमध्ये, अनेक व्हिडिओ माझ्याकडे आहेत, तुम्ही जर पाहिले तर आमची टीम जी जाती 6-7 लोकांची आमची टीम आहे, प्रोफेशनल टीम त्याच्यासाठी मी हायर केलेली आहे। त्यांना अगोदर प्रशिक्षण दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मला जो फीडबॅक आला त्यामध्ये पालकमंत्री कार्यालय आपल्याद्वारे शिबिरात प्राप्त लाडकी बहीण योजना अर्जावर प्रभावी कारवाई झाली, सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि एवढंच नाही तर त्यांना फीडबॅक आपण परत फोन केलेत आमच्या कार्यालयातनं, त्यांना प्रत्यक्ष भेटून सांगितले की काही लोकांना व्हॉट्सअपवरती तसे मेसेज पाठवलेले आहेत। विशेषतः प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या निधीचे प्रलंबित विषय अनेक होते, काही किरकोळ त्रुटींमुळे ते प्रलंबित राहिले होते। त्या बाबतीत तालुका कृषी विभागानं आमच्या कार्यालयाच्या समन्वयानं अत्यंत सकारात्मक त्याच्यामध्ये निर्णय घेऊन अनेक लोकांचे प्रधानमंत्री किसान योजनेच्या निधी संदर्भातले प्रश्नसुद्धा मार्गी लावलेले आहेत। पालकमंत्री कार्यालय आपल्याद्वारे अभियान दरम्यान प्राप्त झालेल्या अर्जावर संबंधित विभागाकडून कोणती कारवाई करण्यात आली याची माहिती आजपर्यंत अर्जदारांना कॉलच्या माध्यमातून जवळपास 2000 लोकांना 3900 जे काय अर्ज आलेले आहेत आणि पैकी 2127 जे सकारात्मक निकाली निघालेले आहेत, त्यापैकी 2000 लोकांना आपण प्रत्यक्ष फोनद्वारे, SMS द्वारे त्यांचं काम झालंय किंवा त्यांचं काम कुठल्या स्तरावर प्रलंबित आहे याची माहितीसुद्धा आपण या ठिकाणी लोकांना दिलेली आहे। मी ही पत्रकार परिषद मुद्दाम जिल्हा परिषद पंचायत समितींच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी घेण्याचं कारण एवढंच आहे की याच्यामध्ये 30-35% कामं अजून प्रलंबित आहेत। आचारसंहितेच्या काळात पालकमंत्री कार्यालय आपल्याद्वारे आमच्या लोकांना गावागावात जाणं, ग्रामपंचायतीत बसणं, मंडल तलाठी कार्यालयात बसणं, लोकांचे प्रश्न जाणून घेणं हे शक्य होणार नाही आचारसंहितेच्या अडचणीमुळे। पण जे 30-35% लोकांचे अर्ज राहिलेले आहेत, मी अशा सूचना दिलेल्या आहेत आमच्या कार्यालयाला की या आचारसंहिता कालावधीमध्ये कार्यालयात बसून संबंधित अधिकाऱ्यांना फोन करायचे, संबंधित अधिकाऱ्यांना पत्र द्यायची आणि प्रलंबित कामाचा फॉलोअप हा या आचारसंहिता कालावधीमध्ये करायचा। याचं इतका सकारात्मक प्रतिसाद प्राप्त झालेला आहे की जवळपास ह्या 2127 ज्या लोकांची कामं गावात जाऊन झाली, ह्यांना किमान ते काम करायला तिथून तालुका ऑफिसला जावं लागलं असतं। 1 दिवस जायला, पहिल्या दिवशी गेल्या गेल्या काम झालं नाही झालं तर पुन्हा दुसऱ्यांदा हेलपाटा, आणि त्यामुळं अत्यंत सकारात्मक लोकांच्या प्रतिक्रिया या मोहिमेला किंवा या योजनेला जे आपण आणि महाराष्ट्रात ही पहिल्यांदा आपण केलं। पालकमंत्री कार्यालय आपल्याद्वारे आम्ही जनता दरबार भरवतो, महिन्यातनं एकदा, 15 दिवसातनं एकदा आमच्या कार्यालयामध्ये भरवतो, लोकांना तिथं यावं लागतं। हे आपण 2 महिन्यापासून आमची टीमच पाठवलेली आहे, 90 गावात गेली। म्हणजे आपल्याला 2 महिन्यात 90 रोज 2-2, 3-3 गावात लोक करतात, त्यामुळे अत्यंत चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि या पद्धतीनं विधानसभा मतदारसंघात आपण ही योजना राबवली। आता टप्प्याटप्प्यानं मी पालकमंत्री आहे जिल्ह्याचा, पालकमंत्री म्हणून पहिल्यांदा तहसील कार्यालय प्रत्येक तालुक्याचं तिथल्या मान्य आमदार महोदय जे आमचे आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्यांना सोबत घेऊन
प्रत्येक तहसील कार्यालयाला एक दिवस हा निश्चितपणानं आमची पालकमंत्री कार्यालय आपली दारीची टीम प्रत्येक तालुका तहसील कार्यालयामध्ये सुद्धा जाईल आणि त्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं काम प्रभावीपणे आम्ही या ठिकाणी करू. याची यशस्वीता आणि जो पॉझिटिव्ह त्यातनं आउटपुट आलेला आहे तो आपल्या माध्यमातून लोकांना समजावा याच्यासाठीची ही पत्रकार परिषद होती. आपले या बाबतीतले काही प्रश्न असतील तर विचार. प्रामुख्याने लोकांचे प्रश्न हे वाचले ना आता, ठीक आहे. महसूलचे सांगितलं तुम्हाला, तहसीलकरचे 1816, ठीक आहे. तहसीलकडेच येतं ना. पाणंद रस्त्याचं पाणंद रस्ते तुम्ही जे मागताय ना बोलताय ना, अतिक्रमण हटवणं किंवा पाणंद रस्त्यामधली काय बांधे कोणी बांध पुढे रेटलेला असतो ते तहसील विभागाशी संबंधित आहे. ते 1816 आहेत. कृषीचे 826 आहेत. महिला बाल कल्याण म्हणजे लाडकी बहीणचे 379 आहेत. पंचायत समिती म्हणजे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद वगैरे हे जे पाणी पुरवठा त्याचे काहीतरी 319 असे वेगवेगळ्या विभागाशी 14-15 प्रमुख हेड मी वाचून दाखवले. त्या संबंधातले असेच प्रश्न होते. आजच्या तरी प्राप्त झालेले नाहीत या कार्यालयाकडे, म्हणजे या योजनेमध्ये. मी त्याच्यामध्ये एक सिनियर समन्वयक नेमलेला आहे आणि त्याच्याबरोबर 4 लोक सहाय्यक म्हणून दिलेले आहेत. त्यांच्या प्रत्येकाच्याकडे लॅपटॉप अद्ययावत दिलेले आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.